नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे दशांश अपूर्णांक, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे समजले जाते. तर पहा, दशांश अपूर्णांक म्हणजेच काय, तर पॉईंटची गणिते. ठीक आहे ना. तर याने आपल्याला प्रकार नंबर 1 दिला आहे. पहा त्यात प्रश्न कसा दिला आहे, 0.04 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. हे दशांश अपूर्णांक आहे, आपल्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणजेच अंश आणि छेदात रूपांतर करायचं आहे. मग नेमकं करून काय घ्यायचं, पहा लक्ष द्या. हे जे दिलं आहे ही रेट लिहून टाकली आहेत मी, 0.04 येईल लक्षात. आता याचा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना नेमकं काय करायचं, हा जो 4 आहे पूर्णांक जो आहे हा इथे लिहून घ्यायचा असा 4. ओके. त्यानंतर इथे 1 द्यायचा छेदामध्ये. ठीक आहे. आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणजे अंश आणि छेद दाखवा लागेल. ठीक आहे ना. 1 दिला आहे मी. आता पहा इथे 1 आणि 2 घरा अगोदर पॉईंट आहे म्हणून इथे 2 शून्य देऊन द्यायचे. बस झालं आपलं गणित. हे झालं आपलं व्यवहारी अपूर्णांक. येईल लक्षात. सोडवता येईल या पद्धतीनं. केलं काय, परत एकदा सांगतोय. पहा 4 जशा तसा लिहून घेतला. इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे म्हणून इथे 2 शून्य देऊन दिले. इथं 5 घरा अगोदर पॉईंट असेल तर 5 शून्य द्या. 8 घरा अगोदर असेल तर 8 शून्य द्या. जेवढे घरा अगोदर पॉईंट असेल तेवढे शून्य देता येते. ठीक आहे ना. चला तर यानंतरचं गणित बघू याच पद्धतीचं परत एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 1, प्रश्न क्रमांक त्यातला दुसरा. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. पहा 0.005 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. काय करायचं, परत व्यवहारी अपूर्णांक. मग काय सांगितलं होतं मी, पहा हे लिहून टाका 0.005 येईल लक्षात. याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 5 जो आहे पूर्णांक इथे लिहून टाका असा. ठीक आहे. आता पहा 3 घरा अगोदर पॉईंट आहे, 1 2 3 म्हणजे 1 द्या आणि त्याच्यावर किती शून्य, 1 2 3. हे काय झालं, व्यवहारी अपूर्णांक. आणि या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर असं होईल. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर या ठिकाणी 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय पहा, खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्ण दशांश अपूर्णांक दिले आहे. त्याच्यातला एक शोधायचा आहे की सर्वात मोठा कोणता. तर पहा कसं शोधून घ्यायचं मोठा काढताना. पहिले तर पॉईंटची डावी बाजू बघा. पॉईंटची डावी बाजू, इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे 0 आहे. याचा अर्थ त्याच्यावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरलेला नाहीये. येईल लक्षात. समजा इथं 2 असते, इथे 3 असते तर हा मोठा असता. येईल लक्षात. पण तसं काही नाही. मग डाव्या बाजू झाल्यानंतर उजवी बाजूकडे वळा. ठीक आहे. उजवी बाजू सर्वात मोठी कोणती आहे ते पाहून घेऊ. हा इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे आणि इथे 4 आहे. याचा अर्थ त्याच्यावरून लक्षात नाही आला. मग दुसरा अंक पाहायचा. इथं 3 म्हणजे 43, इथे 43, 43, 43. दुसऱ्या अंकावरून आपल्याला रिझल्ट मिळाला नाही. त्यानंतर पहा तिसरा अंक 432, 432, 432, 432. येईल लक्षात. म्हणजे हेही सारखेच आहे. मग आता काय करायचं, चौथा अंक पहा 43, 26, 43, 27 म्हणजे 26 पेक्षा 27 हा मोठा आहे. इकडे आहे का मोठा, 21 आणि इकडे 22. याचा अर्थ सर्वात मोठा पहा. आता जो हा चौथ्या नंबरचा अंक आहे, इथे 6 आहे, इथे 7 आहे, इथे 1 आहे, तिथे 2 आहे. मग सर्वात मोठा कोणता आहे, हा आहे. म्हणून आपलं उत्तर काय राहिलं, हे नंबर 2, 0.4327. हे लक्षात. या पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. ठीक आहे. चला परत त्याच पद्धतीचं एक दुसरं गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 2 त्यातला प्रश्न क्रमांक हा आपला दुसरा. काय म्हटलं आहे, खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता. मोठाचा अपूर्णांक विचारला आहे. मग सुरुवात पहा, इथे 0 आहे, डावी बाजू पाहायची 0 0 0 0. याच्यावरून ठरत नाही. मग बाजूला जाऊ म्हणजे उजव्या बाजूला जाऊ. पहा इथे काय 0 आला आहे, इथेही 0, इथे 0, तिथे 0 म्हणजे याच्यावर नाही. मग त्याच्यापेक्षा मोठा आता इथे आहे 9. ठीक आहे. इथे 0 आहे, याचा अर्थ याच्यापेक्षा हा मोठा. परत इथे 0 आहे, याच्यापेक्षा हाच मोठा. आणि इथेही काय 8 आहे. मग 8 पेक्षा काय 9च मोठा आहे. याचा अर्थ हा सर्वात मोठा राहील अपूर्णांक. ठीक आहे ना. चला हे राहिलं आपलं उत्तर 0.090. हे राहिलं या गणिताचं उत्तर आपलं. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 3 आणि प्रश्न क्रमांक त्यामधला हा पहिला आणि हा दुसरा. दोन्ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. या ठिकाणी असं दिसत आहे की हे प्लसचे गणित आहे. ठीक आहे ना. दशांश अपूर्णांकाची बेरीज. या ठिकाणी पहा दशांश अपूर्णांकाची काय बेरीज. ठीक आहे ना. आता हे बेरीज करणार आहे आपण. लक्षात घ्या. बेरीज करण्यापूर्वी एक लक्षात घ्या, पॉईंटला अतिशय महत्त्व असते. पॉईंटच्या खाली पॉईंट घेतल्याशिवाय बेरीज करता येत नाही. ठीक आहे ना. तर पहा इथे लिहून घेतोय मी 0.435 आणि इथे लिहून घेतोय मी 0.468. ठीक आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे तर ती बेरीज व्यवस्थित येते. आता सांगा 8 आणि 5 13, 13शी 3 राहिला 1. ठीक आहे ना.
6 आणि 3 9 आणि 1 10, 10शी 0 राहिला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, इथे लिहितो 9, हा पॉईंट आणि 0, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 0.903. येईल लक्षात. चला याच पद्धतीने त्याला सोडू. आता या ठिकाणी 3 दशांश अपूर्णांक दिसत आहे, एका खाली एक लिहून घेतोय. पहा, पहिला लिहितोय 0.6325, दुसरा लिहितो आहे 0.8456, तिसरा लिहितो आहे 0.445. लक्षात आला का तुमच्या काय केलं मी? पॉईंटच्याच खाली पॉईंट आणले. पहा इथे एक घर बाकी आहे, याचा अर्थ साधी बेरीज करताना आपण इकडून लावतोय अंक, ठीक आहे ना. या ठिकाणी इकडून न लावता पॉईंटला महत्त्व दिलं आहे, ठीक आहे ना. चला तर यांची करून घेऊ आता आपण बेरीज. पहा इथे काहीच नाही आहे म्हणजे 0 तुम्ही असं घेऊ शकता आणि घरं पूर्ण सारखे करू शकता, नाही घेतलं तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. तर पहा 6 आणि 5 किती 11, 11शी 1 राहिला या ठिकाणी 1, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12 आणि 1 13, 13शी 3 राहिला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, 12शी 2 राहिला 1, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19, 19शी 9 राहिला 1. बस झाला. हे किती इथे 1. पहा इथे 0च आहे म्हणजे हाच एक इथे येईल आणि पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. बस झालाय. किती निघालं उत्तर आपलं? पहा 1.9231. हे झालं आपलं या गणिताचं उत्तर. येईल लक्षात. आणि याचं किती आलं आपलं उत्तर? 0.903. ठीक आहे. चला नंतरचा प्रकार बघू. प्रकार नंबर 4. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4. त्यातला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. याच्यापूर्वीच्या प्रकारामध्ये आपण दशांश अपूर्णांकाची काय बेरीज बघितली. आता दशांश अपूर्णांकाची काय वजाबाकी दिसत आहे. येईल लक्षात. आता करू आपण वजाबाकी. पहा वजाबाकी करताना त्याच पद्धतीने मांडणी करून घ्यायची. पॉईंटच्या खाली पॉईंट आणायचा. पहा 0.17 लिहून घेतले मी. त्यानंतर हाय लिहून घेतो असा. पहा 0.0028. येईल लक्षात. आता असं लिहिल्यानंतर हे घरं जे आहे सारखे करून घ्यायची. सारखे करण्यासाठी आपण शून्याचा उपयोग करू या ठिकाणी. येईल लक्षात. बस झालं. आता काय करता येईल पहा. 0मधून 8 जात नाही म्हणजे 1 घेतला. 10मधून 8 गेले या ठिकाणी 2 राहिले. हा एक इथे घ्या. परत 1 घेतला. 10मधून 3 गेले 7 राहिले. हा एक इथे द्या. म्हणजे काय होईल पहा. 7मधून 1 गेला इथे 6 राहिले. 1मधून 0 म्हणजे 1 राहिला इथे पॉईंट आणि 0. याचा अर्थ आपलं उत्तर काय आलं 0.1672. येईल लक्षात. या गणिताचं उत्तर आहे 0.1672. याच सारखं त्यालाही सोडू. पहा लक्ष द्या. पहिले हा लिहून घ्या. काय दिला आहे 0.3678. ओके. आणि वजा किती आहे त्या ठिकाणी 0.320. येईल लक्षात. वजा बाकीचंच गणित आहे. तर वजाचं चिन्ह द्यायची गरज आहे का? काहीच द्यायची गरज नाही. ठीक आहे ना. तर पहा आता पहा वर 4 अंक आहे या ठिकाणी 3च आहे. मग इथे एक 0 देऊन द्या. घरं सारखे करून घ्या या ठिकाणी. बस झालाय. आता काय होईल या ठिकाणी हे 8. ओके. इथे किती 7. 6मधून 2 गेले 4 राहिले. 3मधून 3 गेले 0 राहिला. हा पॉईंट आणि हा 0. याचा अर्थ आपलं उत्तर किती मिळालं या ठिकाणी 0.0478. येईल लक्षात. याचं उत्तर किती 0.0478. ठीक आहे. चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर या ठिकाणी 5. प्रश्न क्रमांक 1 आणि 2. ठीक आहे. या ठिकाणी दिसत आहे आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. येईल लक्षात. इथे गुणाकार आहे आणि इथे गुणाकार आहे. गुणाकार करताना नेमकं काय करून घ्यायचं पहा. गुणाकार करताना आपल्याला पॉईंटकडे दुर्लक्ष करायचं आहे सुरुवातीला. ठीक आहे. तर पहा फक्त गुणाकार करून घेतो. इथे 11 दिसत आहे, इकडे 6 दिसत आहे. मला सांगा 11 सक 66. 11 सक 66 हे लिहून टाकतोय मी 66. ओके. आता पॉईंटकडे लक्ष द्या. किती घरा अगोदर पॉईंट आहे इथे पहा 1 2 3 4 आणि 5. म्हणजे इथे 3 घरा अगोदर पॉईंट आहे. इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे. म्हणजे 3 आणि 2 किती 5. 5 घरा अगोदर आता आपल्याला पॉईंट द्यायचे आहे. हे लक्षात. गुणाकारामध्ये पॉईंटची काय होते बेरीज. मग इथे 3 आणि इथे 2 5. 1 2 3 4 आणि 5 इथे पॉईंट द्या, इथे 0 द्या. म्हणजे हे झालं आपल्या गणिताचं उत्तर. काय केलं सुरुवातीला पॉईंटकडे दुर्लक्ष द्या. गुणाकार करून घ्या 11 सक 66. नंतर पॉईंटची बेरीज केली आणि पॉईंट घरा अगोदर देऊन दिले आहे मी. येईल लक्षात. आता याच पद्धतीने त्यालाही सोडू. पहा या ठिकाणी पहा दिसत आहे 0.4 0.04 त्यानंतर 0.004. ठीक आहे. आता आपण यांचा गुणाकार पहिले करून टाकू. पहा 4 चोक 16 आणि 16 चोक 64 हे लिहिले मी 64. ओके. त्यानंतर आता मी पॉईंट मोजतोय. पहा 1 2 3 4 5 6. 6 घरा अगोदर पॉईंट देणे आता आपल्याला. पहा 1 2 3 4
5 आणि 6 इथे पॉईंट द्या, इथे 0 द्या. हे झालं आपल्या गणिताचं उत्तर 0.000064. येईल लक्षात. चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 5 त्याच्यामध्ये गणित नंबर 1 आणि हा दुसरा. आता या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार दिसत आहे. याच्यापूर्वी आपण बेरीज वजाबाकी गुणाकार बघितला आहे. आता हा झाला भागाकार. आता भागाकार करण्यापूर्वी पहिले पॉईंट मोजून घ्यायचे. पॉईंट सारखे करून घेतल्यानंतर भागाकार करा, कारण असा जर भागाकार केला तर 100% प्रश्न चुकण्याचे चान्सेस असते. तर पहा आता काय करायचं. इथे पहा 1 2 3 इथे 3 घरा अगोदर पॉईंट आहे. इथे 1 2 2 घरा अगोदर पॉईंट आहे. म्हणजे वर जर एक शून्य वाढवला आपण, पहा वर एक शून्य वाढवलं तर काय झालं 1 2 3 घरा अगोदर 1 2 3 घरा अगोदर असं सारखं करून घेतलं तर पॉईंट पूर्ण निघून जाते. आता पॉईंट पूर्ण निघून गेले असं गृहीत धरा. काय होईल पहा, हे लिहितोय मी 1470, हे लिहिलंय मी 1470. छेदामध्ये किती राहिला फक्त 7, कारण पॉईंट निघून गेले पूर्ण. पॉईंट निघून गेले म्हणून काय राहिलं 1470 भागेला 7. बस हे सोडवायचं आहे आता आपल्याला. पहा 7 दुणे 14, 7 1 7 आणि हा 1 0. किती निघालं उत्तर आपलं 210. अतिशय सोप्या पद्धतीने अचूक उत्तर मिळते. काय करायचं, पहिले घर सारखे करून घ्या, नंतर भागाकार करा. येईल लक्षात. त्या गणिताला सोडवा आता आपण. पहा आता या ठिकाणी दिसत आहे, पहा 1 2 3 4 इथे 4 घरा अगोदर पॉईंट आहे. इथे 1 2 3 म्हणजे 1 0 जर मी इथे वाढवला तर काय होईल, या ठिकाणची पूर्ण पॉईंट निघून गेले. आता काय झालं पहा 25,200 या ठिकाणी झाले आणि छेदामध्ये फक्त 6 राहिले. बस हे सोडून घ्यायचं आता आपल्याला. पहा 6 चोक 24 याच्यातला 1 राहिला आणि साईन दुणे 12 किती 0 1 2 1 2 म्हणजे हे किती राहिलं आपलं उत्तर 4200. येईल लक्षात. अतिशय साध्या पद्धतीने मिळते. फक्त करायचं आहे काय तुम्हाला, घरे सारखे करून घ्यायच्या नंतर भागाकार. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 6 त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला. काय म्हटलं आहे पहा, या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचं गणित आहे, गुणाकार सुद्धा आहे आणि भागाकार आहे, दोन्ही एकत्र आलेले आहे. मग काय करता येईल पहा, इथे दिले आहेत 0.004 गुणिला 0.05 गुणिला 0.7 गुणिला 0.2. खाली पहा 0.002 गुणिला 0.07 गुणिला 0.04. येईल लक्षात. याचा आपल्याला काय करायचा, भागाकार सोबतच गुणाकार. ठीक आहे. काय करता येईल अशा वेळेस, अंशाचे जे काही दशांश अपूर्णांक दिले आहे त्यांची बेरीज करून घ्या पहिले. पहा किती घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 1 ओके, हा 2 हा 3 हा 4 हा 5 6 7 वर किती आहे 7, हे लक्षात ठेवा 7. खाली पहा 1 2 3 4 5 6 7. आता वरही 7 घरा अगोदर पॉईंट आहे, खालीही 7 घरा अगोदर पॉईंट आहे, म्हणजे कुठेही शून्य वाढवायची गरज नाही. येईल ना लक्षात. म्हणजे आता काय करता येईल, डायरेक्ट आपल्याला काढता येते. म्हणजेच पहिले अंक लिहून घेऊ आपण. पहा हे 4 पॉईंट पूर्ण निघून गेलं असं गृहीत धरा. आता हे 5 ओके, त्यानंतर तो 7 आणि त्यानंतर तो तिकडला 2. ठीक आहे. आता भागाकारात हा 2 त्यानंतर हा 7 त्यानंतर तो 4. बस झाला. हे झालं आपलं मांडणी गणिताची समजा पॉईंट काढल्यानंतरची. ठीक आहे ना. आता काय होईल पहा, हा 2 कटला, हा 4 कटला आणि हा 7 कटला. काय राहिलं फक्त उत्तर आपलं 5. बस झालं. काहीही सोडवायची गरज पडत नाही, फक्त तुम्हाला पॉईंट व्यवस्थित पाहावं लागते. ही लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ठीक आहे ना. त्याच पद्धतीचं गणित आहे. याच्यामध्ये हे वाचून घेण्याच्या पहिले आपण पॉईंटची बेरीज करून घेऊ. पॉईंटची म्हणजे काय तर पहा या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 वर किती आहे परत 7च आले. इथे पहा 1 2 3 4 5 6 खाली किती आहे 6. वर 7 आहे, खाली 6 आहे, म्हणून खाली 1 वाढून द्या. कुठे वाढू शकता, पण शेवटचा अंकावर. म्हणजे काय इथे किंवा या इथे किंवा इथे असं वाढू शकता तुम्ही. इथे आपण वाढून दिलं आहे शेवटी. ठीक आहे ना. आता वरही 7 झाले, खालीही 7 झाले. आता साध्या पद्धतीने मांडणी करून घेऊ. पहा लक्ष द्या बरोबर. इथे राहिले 8, त्या ठिकाणी आहे 4, परत 4 आणि तो शेवटला 4. ठीक आहे. त्यानंतर हा किती 4, हा 4 आणि हा किती पूर्ण 20. हे लक्षात. पहा लक्ष द्या, 4 4 कटत आहे असं दिसत आहे. 4 4 4 4. ठीक आहे. परत 4 1 4 4 25 4 1 4 4 25 म्हणजे उत्तर काय आलं आपलं हे 8/5. हे झालं आपलं उत्तर. समजा आपल्याला उत्तर पॉईंटमध्ये काढायचं आहे तर मग याला भागून घ्या, साईडला घेऊन भागून घेतो. पहा या ठिकाणी भागतो याला. 8ला भागायचं आहे आपल्याला 5ने. ओके. 5 1 5 किती राहिले यातले आपले 3. एक्स्ट्रा शून्य घेतो, पॉईंट देतो. त्यानंतर 5 सक
30 पूर्ण भाग गेला कितीने 1.6ने, याचा अर्थ आपलं उत्तर किती हे 1.6 येईल लक्षात. तर पहा या पद्धतीवर सर्व दशांश अपूर्णांकावर आपले गणित संपले आहे. याच्यामध्ये 4 पद्धतीचे गणित विचारतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार येईल लक्षात. याही व्यतिरिक्त जे काही पॉईंटचे येईल ते आपल्याला पुढल्या प्रकरणामध्ये पाहायला भेटेलच. ठीक आहे, चला तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.